हे आमची राधा बसले, आमचा कृष्ण बसला खायला. बेकार लागलेले बेकार आहे बघा. शपथ डेंजर कशी आग लागली बघा. अजून पालखीची गाडी नाही आली. शपथ गाडी चालली. हो भाई गाडी चालली डायरेक्ट. मित्रांनो भाग बघा अशी बेकार लागले. नमस्कार मित्रांनो, सर्वांचं स्वागत आहे आपल्या आजच्या ब्लॉगमध्ये. तर मित्रांनो आज गणपतीचा म्हणजे प्रॉपर आजचा 5वा दिवस आणि आज आपल्या पानगौरी येणार आहेत आणि उद्या गौरीचं आगमन होणार आहे. तर आज राधा अष्टमी आहे. तर आमच्या गौरीला मस्तपैकी सजवली आहे आणि आम्ही एक ताट रेडी केलं आहे गौरीसाठी. तुम्ही बघता इथं सर्व मांडलेलं आहे, आम्ही सर्व गोड पदार्थ. आणि आमची गौरी बघा मस्त सजलेली आहे. फुलं बघा गौरीची डोक्यावरती. तर आज राधाष्टमी आहे. आम्ही आज गौरीच्या सर्व आवडते पदार्थ मिळणार आहेत खायला. म्हणजे जे पाहिजे ते खाऊ शकते गौरी. पण गौरीने नाही खाल्लं तर आम्ही हाव खावाला तसा टेन्शन नाही. ए गौरी ए मला देशील ने. म्हणा दे नाही दे. गौरीला भागेला गेलं. हा जिलेबी बागेला जावं लागेल. आज गौरीच्या भागेला राधाचा आज अभिषेक होणार आहे. दूध टाकलं म्हणजे राधाच्या पायावर. नाही 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 खाऊ 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 ए खाऊ खाऊ. बरोबर सांगते बघ कुकुला माझे कुकुला. हा सांग बरोबर आहे घे. ए तिला पण सांग लावला कुकू ती पण लावते. पाय पाहिजे उचल. हा बदाम घेतला खाते सगळं घाले. नाही बदाम भेटला तर दुसरा काहीतरी घेते ना. दुसरा काहीतरी ताट बिरो घे. गाठी घे 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 घे. हा वेपर घेतली चल. हा बरोबर आहे घे. गाठी घेतली का चल. आज मजा आहे गौरीची मजा आहे. हे आमची राधा बसले, आमचा कृष्ण बसला खायला. आमच्या राधाने आम्हाला सगळ्यांना भागायला घेतलं आणि आम्ही घेतलं सगळं तुरवाला आहे बघा. हे बघा आम्ही घेतलं सगळं कपला आहे. घ्या काबस रटको बस घ्या बस तुरवाला. सगळ्यांना घेतलं तुरवाला. आमच्या हाती आले मेन माणूस आमचा मेन माणूस. घ्या रटको बस. ए गोचो जेव्हा तर आमचा मोठा माणूस आहे. ए कृष्णा तर मित्रांनो आज तुम्ही आपला कार्यक्रम बघितला असेल तर तुम्ही आमच्या गौरीला सजवला होता आणि आज राधाचा जन्म आहे. तर आम्ही
भोग मांडले होते. तर ते गौरीला, आमच्या गौरीला सर्व खायला दिले आणि आम्ही पण खाल्ले. तर जेवलं वगैरे मस्तपैकी. आणि आज प्रॉपर 5 दिवसाचे विसर्जन आहे. तर आपल्या बँडला एक कॉल आहे आणि बँजोला 2 कॉल आहेत. तर आता 4 वाजता आपल्याला पोहोचायचं लोकेशनला. पहिला हरिरामला कॉल आहे, दुसरा करंदळला आणि तिसरा नवीन पनवेलला कॉल आहे. असे 3 कॉल आहेत आपल्याला. तर सर्वांनी आपल्या आजच्या ब्लॉगमध्ये कंटिन्यू राहा आणि आपला ब्लॉग शेवटपर्यंत बघा. आज भरपूर मजा येणार आहे कॉलला. तर भेटू डायरेक्ट आता हरिगामला जाताना. आपण आता निघू मस्त बँडची जर्सी वगैरे घालू आपल्या आणि निघू डायरेक्ट हरिगामला जायला. निघालं आपण आपल्या गावातून. आता चाललो आपण हरिगामला आणि मस्त क्लायमेट झालेलं आहे, पावसाचा मोसम झालेला आहे. मी बघते एकदम डायरेक्ट क्लायमेट डायरेक्ट चेंज. आणि आपला ट्रिपचा पंटर अरुण, हे बघा अरुणने नवीन गाडी घेतलेली आहे. तर चाललो आपण बाजूला डायरेक्ट हरिगामला. तर टाईम पण झाला भरपूर, आता वाजले 4 वाजायला आलेत आणि डायरेक्ट जाऊ तर हरिगामला चालू करू आपण. आणि दुसऱ्या कॉलला पण सर्व अरेंजमेंट करून ठेवलं आपल्या ऑफिसजवळ. तर जाऊ डायरेक्ट आता हरिगामला चालू करू पाहिजे. तो 100% सीन झालं आहे, आकुरलेलं आहे बघा. आग लागलेलं असं वाटतंय मला. बरोबर भरपूर पब्लिक पण जमली बघा. आग लागली, आग 100%. बघू आता काय लागलं सांगतं तिथे गेल्यावर. स्पीकर आपल्याला बेकार आहे बघा. शपथ डेंजर, कशी आग लागली बघा. अजून पायरेकीची गाडी नाही आली. शपथ गाडी चालली. भाई गाडी चालली डायरेक्ट. मित्रांनो भाग बघा अशी बेकार लागले. तुम्ही आता बघितलं असेल आकुर्लीमध्ये पक्की बेकार आग लागली होती. आम्ही थोडं थांबलो नाही, ॲक्च्युली थांबणारच होतं तिकडं. कारण की त्या आगीच्या फवाऱ्यामुळे म्हणजे सर्व अंगावरती ओढ होतं आणि वाफ बेकार मारत होती. तर आम्ही त्याने तिकडून निघालो आहे. तर तिकडं तर अजून फायरब्रिगेडची गाडी पण अजून आली नाही. तर त्यांनी त्या लोकांनी फोन पण केला फायरब्रिगेडच्या गाडीला, आता येत होती गाडी. आत्ताच जस्ट आग लागली गाडी. तर चाललो पण आता हरिगामला पोहोचलेलो. हरिगामच्या कामामध्ये घुसलो आपण आतमध्ये. तर मित्रांनो पोहोचलो आपण लोकेशनला. आता चालू करून एन्जॉय सर्व सेटअप लावलेलं मयूरने अगोदरचीच. भोंगा बिंगा वरती बांधलेला पण रेडी आहेत सर्व वाजवायला. आणि गोटे आहे आपल्या बॅगलाच. गोटे संध्याकाळी काय, संध्याकाळी काय बँडची माणसं आली दोन्ही. तर हे गोट्या यांना कुठे जाते संध्याकाळी. हे गोट्या हे यांना संध्याकाळी कॉल कुठे बँडला. बँडला संध्याकाळी कॉल कुठे सांग ना, सांग ना मला. हा तुम्ही आता असं बोल, तुम्ही बघा संध्याकाळी कुठे कॉल आहे मला. तुम्ही बघा राडा होईल संध्याकाळी. संध्याकाळी राडा होणार आहे. हे बघ याला समजला कुठे कॉल आहे. याला पण समजलं, याला समजला, याला समजला. कसे 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 कसे
आज मजा येणार आहे कॉलला. विघ्नेश पण आपलं हे विघ्नेश नको तू. मित्रांनो 6 वाजलेले आहेत आणि आपण बिल्डिंगच्या बाहेर गणपती बिल्डिंगच्या बाहेर गेलेलं आहे. म्हणजे मी अर्धवटाचं चाललो पण डायरेक्ट करून मालकाचं फोन येतो आपल्याला. 6 वाजलेले आहेत तर 6ला चालू करत आहे बँजो. तर डायरेक्ट जाऊ पण करंजडामध्ये. तिथं आग लागते तिथं ट्रॉफिक किती बघा. गाड्या सोडत नाही. ट्रॉफिक आहे पूर्ण आरबीएमच्या आतमध्ये रोडपर्यंत ट्रॉफिक आहे. कसा पण आलं आहे शॉर्टकट बिटकट मारत तर सर्व जलून खाक झालं. तुम्ही बघता येते तुम्ही पूर्ण जळलेलं आहे सर्व. पूर्ण गाड्या बिड्या सगळं जळलेलं आहे. पूर्ण गोडाऊन झालं आहे या साईडचा. ही ट्रॉफिक आहे ना ट्रॉफिक पूर्ण सुकापूरपर्यंत ट्रॉफिक आहे. सुकापूरपर्यंत अकोरलेपासून आहे सुकापूर पूर्ण गाड्या जाम झालेल्या आहेत. वन साईड चालतात म्हणून ट्रॉफिक सुटते आहे. पण ट्रॉफिक बघा बेकार लागले. मित्रांनो 6:30 वाजता पोहोचलो पण करंजडामध्ये. आता जावडा बँड चालू करू. करंजडा HDFC सारखे HDFC बँक जवळ आहे बहुतेक. तर आपलं बँडची बरोबर गेलेली आहेत नवीन बनलेला कॉलला येऊ झालं तर तिकडे पण जायचं आहे. शोधू लोकेशन आता कुठे येते. आपण करंजडामध्ये सेक्टर 4ला मागच्या यायला लोकेशनला HDFC बँक जवळ. ओढा पण आपले आहे सर्वजण इथं. बाकी बरं तिकडे बसलेत काय बी याला. गणपती पण निघाला आहे.
तर मित्रांनो पोहोचलो पण कॉलच्या तिसऱ्या कॉलला बँडच्या आपल्या. तर इथं चालू आहे सर्व कार्यक्रम. बघताय समोर. झालं आपलं आत्ता वाजून आता वाजलेत 9:15. तर आता पॅकअप झालेलं आहे आपलं. आपण विसर्जन सोडलेलं आहे आणि आपला गणपती पण चाललेला आहे आरती होऊन. आज गणपती होता आपल्याला. तर आता चालू आपण घरी. आता पानगौर येणार आहे आमच्या इथं. तर तिथं वाजवत आहे आपल्या गावामध्ये. ते आलो आहे आम्ही आणि शुभ्राच्या बड्डेची तयारी झाली. इथं 2-2 के ना शुभ्राच्या बड्डेला. म्हणजे शुभ्रा दिसते इथं. मैत्री शुभ्राच्या. तर मित्रांनो आपलं आता वाजलेले 11 वाजलेले आणि आपल्या घरच्या गौरी चालवायला घेतलेलं होता. थोडं दाखवत होतं आपल्या गौरी घरचा. छोट्या
यो छोटा भाऊ ही मोठी आई ही मुलाची आई आपल्या गौरी जवळ सर्व माहेरच्या भगिनी आलेले आहेत. आमच्या आत्या आलेले इथं गौरी जवळला आणि आमची दुसरी आत्या पण आलेली आहे. रोशनी आत्या आलेला आमची इथं गौरी जवळला माहेरी आली आहे आणि सर्व आपली घरची फॅमिली आहे इथं. सर्व कार्यक्रम झाले तुम्ही बघितलं असेल. आपल्या घरामध्ये 5 गौरी आल्या आणि उद्या आपल्या गौरीमातेचं आगमन आहे. तर आपण गावामध्ये बऱ्याच ठिकाणी वाजवलं, म्हणजे आपल्या गावामध्ये 12 ते 13 गौरी असतात. तर बऱ्याच ठिकाणी आपण वाजवायला गेलो. जास्त काही शूट न करता आलं. आपल्या घरच्यांनी सासरवाडीचं शूट केलं, सासरवाडीचं पण गुड्डाने शूट केला. तर आता वाजल्या रात्रीचा 1 वाजलेला आहे. तर आता डायरेक्ट आपण मॉर्निंगला भेटू 10-10:30 वाजता.